गुड मॉर्निंग. हा ट्रॅव्हल आमचा कंटिन्यू ट्रॅव्हल आहे. आम्ही जिकडे थांबलो होतो तिकडे आम्ही स्टे नाही केला. आम्ही विचार केला की आम्ही पुढे कंटिन्यू गाडी चालवू शकतो. माझे मिस्टर बोलले तर आम्ही कंटिन्यू आलो आणि जिकडे आम्हाला पोचायचं आम्ही तिकडे आलेलो आहोत. आणि खरंच खूप बरं वाटतं आहे आणि तुम्हाला थोड्या टायमानेच माहिती पडेल की आम्ही कुठे आलो आहेत, कशासाठी आलो आहेत. तुम्हाला खरंच कळेल आणि तुम्हालाही आनंद तेवढाच होईल जेवढा मला होतो आहे, माझ्या आईला होतो आहे, माझ्या मिस्टरांना होतो आहे. मला खूप बरं वाटतं आहे की आम्ही खरंच पोचलो व्यवस्थित सुखरूपाने. देवाची इच्छा असते सगळीकडे आम्ही जावं म्हणून, दर्शन करावं म्हणून, पण आपल्या मनामध्ये ती इच्छा निर्माण केली पाहिजे प्रत्येकाने, तर खरंच देव साथ देतो. आणि आमचे प्लीज कंटिन्यू व्हिडिओ बघा, तुम्हाला खरंच मजा येईल. आम्ही आता इथे थांबलो आहोत नारळ पाणी पिण्यासाठी, काहीतरी नाश्ता वगैरे करू आणि आम्ही हॉटेल घेणार आहोत. तिकडे फ्रेश वगैरे होऊन जिकडे आम्हाला जायचं आहे तिकडे तुम्हाला लगेच कळेलच आम्ही कुठे जाणार आहेत. पण कंटिन्यू ब्लॉग बघा. हा भेटते थोड्या वेळात. नारळ पाणी एन्जॉय कर. नारळ पाणी ट्रॅव्हलिंगमध्ये जर आहोत तर कंटिन्यू पिलं पाहिजे, कारण डिहायड्रेशन होत नाही शरीरामध्ये आपल्या. तो पीछे गया भाई, हमें मिलेगा मंदिर के बाजू में, नहीं मिलेगा बहुत होटल। हाँ भैया, आ जाओ। सब्जी चटनी कौन सा है? सब्जी का मटर, आलू मटर चलेगा. आमचा नाश्ता आजचा हा आहे. इकडे हेच भेटतं आणि आता मी तुम्हाला थोड्याच वेळात सांगणार आहे मी कुठे आहे. हे वडे आहेत आणि पुरी आहे आणि याच्याबरोबर भाजी भेटणार आहे. लास्ट टाइम हो गया तो बच गया, क्या करेंगे? खूप गर्मी आहे खूप. ते सोडा प्यायला आलो. कौन सा पीना उसको कलर बता दे. ऑरेंज देना मेरे को. मैं जा रहा गाड़ी में बैठ. हाँ हाँ पैसा दे दिया था. दिल्ली में अभी भी मिल रहा है. दिल्ली, कलकत्ता आपल्या इथं तिथंच नाही जास्त लोक भेटते, पण कमी भेटते. मसाला वाला जीरे वाला नहीं दे, प्लेन दे उसको, प्लेन वाला मिले गोटी सोडा. मन खुश झालं. तुम्हाला थोड्याच वेळात सांगेल की आम्ही कुठे आहोत. काय ऊन आहे, बापरे बाप. हे हॉटेल आहे आमचं. नमस्कार. आम्ही रेडी झालेलो आहोत आणि तुम्हाला सांगायचा वेळ आलेला आहे. आम्ही आहोत जगन्नाथपुरी. 4 धाममधून एक धाम आहे आणि त्यांचे दर्शन झाल्याच्या नंतर माझे 3 धाम कंप्लीट होतील. आणि एवढ्या लहान वयामध्ये माझे 3 धाम कंप्लीट होत आहेत, त्याच्यासाठी खरंच मी खूप खूप लक्की आहे. माझ्या मिस्टरांमुळे हे सगळं सक्सेस झालेलं आहे, कारण त्यांना पण खूप यात्रा करायची इच्छा होती. आणि खरंच आम्ही खूप धन्य आहोत की आम्ही एवढ्या लहान वयामध्ये हे सगळे दर्शन करत आहोत. आणि जगन्नाथपुरीमध्ये आज एकादशी आहे लकीली, आणि खरंच मला खूप सौभाग्य भेटत आहे की मी आज त्यांचे दर्शन पूर्ण करणार आहे. आणि खरंच तुम्हाला मी मंदिर दाखवण्याचा प्रयत्न करेन. आणि आतमध्ये कॅमेराज अलाउड नाही आहे, जिथपर्यंत नेण्याचा प्रयत्न करू शकते तिथपर्यंत दाखवेन मी. तिकडचं लोकेशन दाखवेल. आणि आई तर आलेली आहे माझ्याबरोबर, तुम्हाला माहीत आहे. माझे मिस्टर आणि माझा एक फ्रेंड आहे, ते लोक व्हिडिओजमध्ये येत नाहीत, त्यांना जास्त नाही आवडत. तर खरंच आता रेडी झालो आहेत बघा. मी आज थोडंसं लुक इकडचंच करण्याचा प्रयत्न केलेला आहे, बेंगॉली टाईपचं, उडीसा टाईपचं. त्यांच्याकडे अशाच साड्या घालतात आणि आईने पण असंच केलं आहे बघा लुक थोडंसं. आई तुला कसं वाटतंय? छान वाटतंय. 4 धाममधून एक धाम कंप्लीट. 4 धाममधून एक धाम कंप्लीट होते माझं पण. तुझे 2 धाम झाले. तू एक रामेश्वरमला पण गेली आहेस.
आणि त्याच्यानंतर तू केदारनाथ आणि द्वारका पण परत करशील माझ्याबरोबर. मी तुला द्वारकेला पण घेऊन जाईल. की माझी मुलगी सगळी यात्रा करवते मला, मी पण खूप लकीली आहे. तर अशा प्रकारे आम्ही तयार झालेलो आहोत. चला तुम्हाला दाखवते बाहेरचं पण लोकेशन, मंदिर पण दाखवण्याचा प्रयत्न करेल. थोड्या वेळात भेटते. पूर्ण व्हिडिओ झालेला आहे पण ह्या कानामध्ये नव्हतं, तर तुम्ही असा विचार करू नका की मी विसरली आहे कानातलं. माझं एक कानातलं आहे आणि त्याच्यामध्ये पेज नाही आणले मी कानाचं. तर बघते आता खाली मला भेटेल की नाही, नाही तर मला एकाच कानावरती असं जायला लागेल घालून एका कानात. नाही नाही मी काढून टाकेल. हे फॅशन निघालेली नाही आहे. हे सगळं आमचं सामान आहे. जेवण आम्ही जे बनवतो ना सगळं, हे सगळं सामान ठेवलं आहे आम्ही. तर बघते मला पेज भेटेल की नाही कानातल्याचं. आम्ही आता ही रिक्षा केली आहे जगन्नाथपुरीला जाण्यासाठी आणि आमच्या हॉटेलवाल्यांनी बोलवलंय. आमच्या 4 जणांची 150 रुपये घेत आहेत जगन्नाथपुरी मंदिरकडे सोडायला. हां हां हां. तेरा जब तक ऑटो वाला चला बघू शकता. आणि आता आम्ही लाईन लावणार आहोत दर्शनासाठी. आणि बघा सुंदर मंदिर आहे. यही है पश्चिम दरवाजा. चलो ना वो साइड जाके देखते हैं. आम्ही आता पश्चिम दरवाजाकडे निघालो आहोत दर्शनासाठी. आणि लॉकरमध्ये आमचे फोन जमा होणार आहेत. तर तुम्हाला मी दर्शन करून आल्याच्या नंतर भेटेल. आमचे दर्शन खूप सुंदर झाले, खूप छान झाले आणि खरंच मन एवढं प्रसन्न झालं दर्शन करून. आणि खरंच मी खूप नशीबवाली आहे की माझे 3 धाम पूर्ण झालेले आहेत एवढ्या लहान वयामध्ये. गाड्यांचा आवाज येतो इकडे भरपूर आणि खरंच खूप खूप धन्य झाले, खूप प्रसन्न वाटतं. त्यांचं हे रूप बघून एवढं मला प्रसन्न वाटलं ना. त्यांचं मला एकदम असं माझ्याकडे शब्द नाही आहेत बोलण्यासाठी. शब्द मी काय बोलू, मला एवढं बरं वाटलं दर्शन. खरंच सगळ्यांनी ही यात्रा चांगली करावी अशी सगळ्यांना बुलावा येऊ देवाचा. माझ्या पूर्ण फॅमिली, सासरच्या माहेरच्या माझ्या मित्रमैत्रिणींना जय जगन्नाथ. तुम्ही बघू शकता रथयात्रेची तयारी सुरू झालेली आहे आणि रथयात्रा 16 जुलैला असते. जरी आम्हाला रथयात्रेला यायला नाही भेटलं तरी पण आमचं नशीब एवढं चांगलं होतं की आम्ही त्यांचे रथ बघितले, त्यांना हात लावला, त्यांचे दर्शन घेतले रथाचे. खरंच आम्ही खूप भाग्यशाली आहोत आणि खूप खूप मन प्रसन्न झालं हे बघून माझं. तुम्ही बघू शकता आम्ही जेवायला बसलो आहोत
आणि हा व्लॉग मी फक्त जेवणाचा शूट केलेला आहे, कारण एवढं थकलो आहोत आणि एवढी भूक लागली होती आम्हाला, त्याच्यामुळे मी पूर्ण व्हिडिओ नाही बनवला. फक्त आमचं ताट बघा तुम्ही, साधं जेवण आहे. भात, 2 भाज्या, चपाती, लोणचं, सलाद, पापड. बस हे साधं जेवण खाऊन आम्ही आता निघणार आहोत हॉटेलमध्ये, झोपणार आहोत आणि उद्या परत आम्हाला दुसरीकडे जायचं आहे यात्रेला. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघत राहा, तेव्हा तुम्हाला कळेल की माझी यात्रा कुठे कुठे आहे यावेळेसची. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. मातोश्री 2311. बाय बाय, गुड नाईट.